सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे, सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे, महागाई भत्त्याचा फरक मिळालाच पाहिजे, महागाई भत्त्याचा फरक मिळालाच पाहिजे, शासनाप्रमाणे वेतन वाढीचा दर मिळालाच पाहिजे, शासनाप्रमाणे वेतन वाढीचा दर मिळालाच पाहिजे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फरक मिळालाच पाहिजे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फरक मिळालाच पाहिजे, राज्यभर मोफत पास मिळालाच पाहिजे, वर्षभर मोफत पास मिळालाच पाहिजे. अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतं देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र परिपत्रक रद्द करा जाचक परिपत्रक रद्द करा, जाचक परिपत्रक रद्द करा. अरे कोण म्हणतं देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. हमारी यूनियन, हमारी ताकद, हमारी यूनियन, हमारी ताकद हम सब एक है, हम सब एक है. महाराष्ट्र इष्ट कामगार संघटनेचा जय असो, महाराष्ट्र इष्ट कामगार संघटनेचा जय असो. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद. महाराष्ट्र इष्ट कामगार संघटनेचा जय असो, महाराष्ट्र इष्ट कामगार संघटनेचा जय असो. सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे, सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे, महागाई भत्त्याचा फरक मिळालाच पाहिजे. एस टी कर्मचाऱ्यांचा 2016 ते 20 तसेच 20 ते 24 हे 2 करार रखडलेले आहे आणि दोन्ही वेळासुद्धा एकतर्फी वेतनवाढ जाहीर करण्यात आलेली आहे आणि 4,849 कोटी मान्य तत्कालीन परिवहन मंत्री देवघरजी रावते साहेब यांनी केलेले असताना त्यातली संपूर्ण रक्कम एस टी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेली नाही. त्यापैकी 1500 कोटी रुपये शिल्लक राहिलेले असून ती उर्वरित रक्कम तातडीने एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. तसेच 2021 या सन 2021ला एकतर्फी जी वेतनवाढ झाली ही सुद्धा 5,000, 4,000 आणि 2,500 ही सुद्धा अनामली म्हणजे ज्येष्ठ कर्मचारी जो कनिष्ठ कर्मचारी त्याच्या पुढे येऊन गेलेला आहे. तर ही अनामलीसुद्धा दूर करण्यासाठी एस टी कामगार संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले आहे, मागणी करण्यात आली आहे आणि राज्य सरकारप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं. तसेच जे जाचक परिपत्रक आहे वाहकाच्या 3 केसेस झाल्यानंतर त्यांच्या विभागात बदली केली जाते असे जाचक परिपत्रकसुद्धा रद्द करण्यात यावे अशी सुद्धा मागणी एस टी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांची देयकंसुद्धा वेळेवर दिली जात नाही आणि जे काही रजारोगीकरण असेल किंवा त्यांचं अंतिम देयक असतील हे सुद्धा वेळेवर दिलं जात नाही. त्यांना 1 वर्षाचा मोफत पास देण्यासाठी मान्य केलेलं असतं सुद्धा तो सुद्धा दिला जात नाही. तर या एस टी कामगार संघटनेने 1 जानेवारी 2024 रोजी याबाबत शासन व प्रशासनाला नोटीस दिली होती. शासन सर्व 11 सप्टेंबर 2023 रोजी याबाबत बैठक झाली होती आणि उद्योग मंत्री श्री सामंत साहेब यांनी 60 दिवसाच्या आत तुमचा प्रश्न निकाली काढतो म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या मध्यस्थीने ते सोडवलं होतं. परंतु अद्यापर्यंत ते 4 महिने होऊनसुद्धा एस टी कामगाराचं प्रश्न मार्गी लागलेला नाही, त्याबाबत ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. त्यामुळे आज एस टी कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रावर विभागीय कार्यालयात समोर उपोषणासाठी बसलेला आहे, बेमुदत उपोषणासाठी बसलेला आहे. याची जर दखल शासन प्रशासनाने घेतली नाही तर उद्या परवा दिवशी आगार पातळीवर सुद्धा याची व्याप्ती वाढून परत हे आंदोलन आहे हे कर्मचारी हातात गेल्यानंतर पहिले संपासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल. आगार पातळीवर आंदोलन झाल्यानंतर सर्व बसेस उभं राहतील. चालक वाहक जर उपोषणात बसले तर जी काही सेवा कोलमडली जाईल या सर्वस्वी शासन प्रशासन हे जबाबदार राहील. आपलं नाव सांगा. बाबासाहेब सावंत एस टी कामगार संघटना छत्रपती